वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण लिफचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत। तर यामध्ये मी साधा सिंपल सिल्क थ्रेड घेतलेला आहे। हा 3 पदर म्हणजे एकूण मिळून 6 थ्रेड आहेत। आता यामध्ये या पहिल्यांदा लिफचा असा आकार काढून घेतलेला आहे आणि या इथून सुईला वरती काढायचा। यानंतर जिथे सुई काढलेली आहे अगदी त्याच्या तिथे जवळ पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचा। हातातला दोरा सोडायचा नाही। यानंतर या इथून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं। पुन्हा इथे खाली टाकायची सुई। अजून एकदा दाखवते। या इथून सुईला वरती काढायचं। पुन्हा याच्या जवळ इथे स्टिच करायचं खाली आणि याच्या इथे सुईला वरती काढायचं। करण्यासाठी एकदम सिंपल आहे। सुईला इथेच खाली टाकायचं। तर यातला दुसरा प्रकार, यामध्ये या इथून सुईला वरती काढायचं आणि या इथे पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं। पुन्हा त्यानंतर याच्या इथूनच पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं आणि या लाईनच्या इथून एकदा सुई खाली टाकायची। हा दोरा सोडायचा नाही हातातला। यानंतर पुन्हा या इथून सुईला वरती काढायचं आणि या दोऱ्याने या पद्धतीने सुईभोवती गुंडाळायचं। सेम तसंच या साइडने या इकडून सुईला एकदा खाली टाकायचं। यानंतर या इथे सुईला वरती काढायचं। इथे आपोआप अशी एक गाठ बसल्यासारखी बसते। पुन्हा या साइडने सुईला खाली टाकलं, या इथून पुन्हा वरती काढली सुई। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। आता यातला तिसरा शेवटचा प्रकार बघू। तर यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा या पद्धतीचा येलो कलरचा थ्रेड घेतलेला आहे। 2 पदरी म्हणजे एकूण मिळून 4 थ्रेड आहेत। आता यामध्ये या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं। पुन्हा या इथेच एकदा पुन्हा सुईला खाली टाकायचं आणि या इथून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं। पुन्हा तिथे खाली टाकायची सुई। ही जी मधली आउटलाइन केलेली आहे बरोबर त्या आउटलाइनच्या तिथूनच स्टिच करायचं।
यानंतर मी हा ग्रीन कलरचा थ्रेड घेतलेला आहे। हा 3 पदरी म्हणजे एकूण मिळून 6 थ्रेड्स आहेत। तर यानंतर या इथून सुईला वरती काढायचं आणि या इथे स्टिच करायचं। हे जे आहेत हे 2 यांच्या सेंटर मधून मी काढते। पुन्हा या इथून सुईला वरती काढायचं, या इथे बघा। हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।